पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेलं आंबवडे हे गाव आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात गेल्या काही महिन्यांपासून गावाबाहेरील व्यक्तीनं बिअर शॉपी सुरू केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी कोल्हापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बिअर शॉपी बंद करण्यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केला. मार्च महिन्यात गावसभा घेऊन बिअर शॉपी बंदीचा निर्धार करण्यात आला. गावातल्या 263 महिलांनीही 23 मार्चला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देऊन बिअर शॉपी बंद करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याला कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं आंबवडेतील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनावरील सह्यांची पडताळणी मोहीम राबवून अहवाल पाठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार 17 जुलैला मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. आमच्या गावामध्ये जे काही बिअर शॉपीचं दुकान चालू केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे. आमच्या ग्रामपंचायतचा परवाना तर नाहीच घेतला, पण आमच्या गावामध्ये हे आदर्श गाव असल्यामुळं आमच्या गावामध्ये हे काही दारूचं दुकान वगैरे असं बी चालू करू देत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या गावातील पिढी, नवीन पिढी जी येणार आहे त्या दुकानामुळे बर्बाद होते. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गावच्या महिलांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या 17 तारखेला मतदान होऊन उभी बाटली आडवी ही 100% करणारच. बिअर शॉपी सुरू झाल्यामुळं गावातील तरुण पिढी बिघडत चालली आहे. त्यामुळंच गावातल्या महिलांनी एकत्र येऊन उभी बाटली आडवी करण्याचा निर्धार केला आहे. आमच्या गावामध्ये आता तरुण पिढी आता बघायला गेलं तर ही दारूबंद बिअर शॉपी चालू होण्यापूर्वी म्हणजे बऱ्यापैकी होती चांगली, पण आता जशी बिअर शॉपी ओपन झाली त्यापासून तरुण पिढी ही बरबाद व्हायला लागली आणि ते वाचवण्यासाठी आम्ही उभी बाटली ही आडवी करणारच आणि यामध्ये आमच्या 100% महिलांचा सहभाग आहे. 100% महिला या मतदान करणारच. बाहेरील गावची व्यक्ती गावात येऊन बिअर शॉपी चालू करत असेल तर हे कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिलाय. काही बाहेरचे लोक व्यवसाय चालू केला. महिला मंडळाने अग्रस्थानी राहून विशेष करून त्यांनी मताचा अधिकार घेऊन कोणत्या परिस्थितीत दुकान बंद करायचं हे ठरवलं. मग यात मला काय सांगायचं आहे की सरकारनं महसूलसाठी सगळं केलं आहे, पण महसूल करत असताना ग्रामस्थांची गाव लेवलचा गावसभाचा ठराव हा मुख्यतः प्रमुख पाहिजे असं मला वाटतं. 17 जुलैला गावात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये 263 महिला मतदान करणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच बाटली उभी राहणार की आडवी हे स्पष्ट होणार आहे.